घंट्या बांधायला सांगा. घंटी दोन्हीकडच्या बांधायला सांगा. ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश, विश्वमोहिनी माँ शारदा, आई महालक्ष्मी, मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सज्जन हो. मला अथर्व व्हायचं आहे, शांत व्हायचं आहे, सुखी व्हायचं आहे, प्रसन्न व्हायचं आहे, आनंदी व्हायचं आहे. हे सगळं होण्याची प्रक्रिया अथर्वशीरणार आहोत. केवळ स्तोत्र नाही तर ही संपूर्ण अंतरयात्रा आहे. आपल्याला आतमध्येच कसा प्रवास करायचा आहे. बाहेर खूप फिरून झालं, बाहेर अनेक गोष्टी मिळवून झाल्या, पद पैसा प्रतिष्ठा सत्ता संपत्ती सगळं मिळवलं, बिलकुल मिळवायला पाहिजे, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. पण हे सगळं मिळवलं तरी यातून शाश्वत सुख नावाची गोष्ट मिळत नाही. कारण ह्या गोष्टी शाश्वत नाहीत आणि त्या गोष्टी ज्याच्यासाठी मिळवल्या तो देहही शाश्वत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे. आणि मग एकदा शाश्वत नाही म्हटल्यानंतर मला शाश्वत सुख मिळवायचं असेल, कायमचा आनंद मिळवायचा असेल, न बदलणारा आनंद मिळवायचा असेल तर काय करायचं त्याचा हिशोब आपण पाहिला. की सुरुवात आपण काल पाहिली, प्रक्रिया कशी असायला पाहिजे. तर भद्रम कर्णे शृणुयाम, मी कानांनी चांगलं ऐकील, इथून सुरुवात आहे. पहिल्यांदा इनपुट चांगलं झालं पाहिजे. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर की ऐकणे पाहणे याचा अर्थ इनपुट आहे. तुमचं इनपुट चांगलं असेल तरच आउटपुट चांगलं निघणार आहे. जर इनपुटच वाईट असेल, जर पाहतच वाईट असाल तर विचार तुमचे वाईटच तयार होणार आहेत. ऐकतच वाईट असाल तर विचार वाईटच तयार होणार. म्हणून पहिला हिशोब सांगितला भद्रम कर्णे शृणुयाम, मग भद्रम पश्ये सांगितलं. शेवटी हे सगळं करून काय करायचं, या देहाचा उपयोग ईश्वरी कार्यासाठी करायचा हा विषय आपण काल पाहिला. आणि मग ईश्वरी कार्य म्हणजे काय याचा विचार केला. या देहाच्या माध्यमातून कार्य करत असताना या देहाची सत्ता असते ती वृद्धश्रवा असली पाहिजे. विविध प्रकारचं ज्ञान, विविध प्रकारची माहिती, अर्थात ज्ञान आणि माहिती यातला फरक व्यवस्थित समजून घ्या. बाहेरून प्राप्त होते ना तिला माहिती असं म्हणतात. इंग्रजी शब्द वापरले की आपल्याला नेमकेपणे लक्षात येईल. त्याला इन्फॉर्मेशन म्हणतात. इन्फॉर्मेशन वेगळी, नॉलेज वेगळं. नॉलेज ही वेगळी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आणि महाविद्यालयात शिकवताना मी गमतीने सांगतो, नॉलेज इज फार अवे फ्रॉम आवर कॉलेज. नॉलेजचा कॉलेजशी काही संबंधच नाही, अशी दुर्दैवी अवस्था आहे. कॉलेजमध्ये जी मिळते ती इन्फॉर्मेशन आहे. फरक 1 मिनिटात फक्त गंमत म्हणून सांगतो. आजच्या चिरंजीव हा एकदम लहानसा होता. सकाळी उठला की रांगत रांगत यायचा. मी आपला पूजा करत बसलेलो असायचो, येऊन मांडीवर बसायचा. शेजारी नंदादीप तेवत असायचा. मी त्याला सांगायचो हात लावू नको. माणसाची प्रवृत्ती जन्मजात असते, नको म्हटलं की मुद्दाम करायचं. तो मुद्दाम तिकडे हात न्यायचा. 3 वेळा मी आपला हात अडवायचो, तो पुन्हा पुन्हा हात तिकडे न्यायचा. एक दिवस चुकून माझं लक्ष नसताना किंवा मी पुढे दुर्वा वाहताना काहीतरी व्यस्त होतो, त्याचा हात दिव्याला लागला. मी त्याला आजपर्यंत सांगत आहे, हात लावू नको, चटका बसतो, याला माहिती असं म्हणतात. त्याचा हात लागल्यानंतर त्याला जे झालं त्याला ज्ञान असं म्हणतात. ते ज्ञान इतकं अद्भुत होतं की नंतर चित्रातला दिसला तर तोच मला सांगायचा, बाबा हा आहे. म्हटलं समजलं. ज्ञान हे आतून येणारी गोष्ट आहे, लक्षात घ्या. ती बाहेरून नाही देता येत. ज्ञान पेरता येत नसतं, ज्ञान देता येत नसतं. शब्दच मुळात तो गडबडीचा आहे. ज्ञानदान नावाचा असा शब्द नसतोच. ज्ञान ही होण्याची गोष्ट आहे, देण्याची गोष्ट नाही. हे एकदा व्यवस्थित पहिल्यांदा समजून घ्यायचं. मग आपण तो विचार पाहतोय की या शरीराच्या माध्यमातून मला वृद्धश्रवा व्हायचं आहे, मला त्या वृद्धश्रवेच्या माध्यमातून तेजस्वी व्हायचं आहे. कारण जीवन तेजस्वी होईल तेव्हाच तुम्हाला पुढचे आनंद प्राप्त करता येतील. मरतुकड्या लोकांचा हा खेळ नाही आहे, लक्षात ठेवा. अध्यात्म हा प्रसन्न लोकांचा खेळ आहे. जीवनात सगळे अपयश आले आणि नंतर येऊन मोर्याच्या पायाशी कसा तरी चेहरा वेळा वाकडा करून बसला, बिलकुल नाही.
मी तर सांगत असतो की मंदिरात येताना 1 मिनटं का होईना, गाडीच्या आरशात का होईना, भांग तपासूनच घेत जा. कारण साध्या ऑफिसमध्ये जाताना, बॉस समोर जाताना जर आपण व्यवस्थित जात असू तर अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या समोर यायचं आहे, अप्रतिमच असलं पाहिजे. मला त्याला पाहून आनंद वाटतो, कौतुकाचा विषय नाही, त्याला वाटला पाहिजे मला पाहून आनंद. याला भक्तीचं सूत्र समजून घ्या. एक विषय निघाला म्हणून गमतीने सांगतो. एक मजेदार कथा आहे. एक बाई होती, अत्यंत म्हातारी, त्यात आंधळी, पुन्हा निघाली यात्रेला. कुठे? अमरनाथाच्या, जिथे सामान्य माणूस पोहोचणार नाही अशा अद्भुत यात्रेला बाई निघाली. जाऊन पोचायची, 10 जागी पडली. आधीच बिचारी म्हातारी, त्यात आंधळी, इकडे तिकडे खडखडत आहे, सगळ्या अंगाला जखमा झाल्या, रक्त लागलं. शेवटी एका कोणातरी सज्जनाने विचारलं, म्हणे म्हातारी कशाला मरमर करतीयस? एक तर तू अमरनाथापर्यंत पोहोचणं कठीण, बरं पोहोचली तरी तू आंधळी, तुला अमरनाथ कुठं दिसणार आहे? हिशोब समजून किती मजेदार प्रश्न आहे. त्या बाईने दिलेलं उत्तर इतकं अद्भुत आहे. ती माता त्याला म्हणाली, तू म्हणतोय ते बरोबर आहे बाबा, पण तुझ्यासारखे सज्जन आहेत, धरून नेतीलच हळूहळू का होईना. मी अमरनाथापर्यंत कशी बशी पोहोचेलच, आज नाही उद्या पोहोचेल, 10 दिवसांनी पोहोचेल, 15 दिवसांनी पोहोचेल, पण पोहोचेल. आणि म्हणे पण हो ठीक आहे, तू म्हणते ते मान्य, पण तिथं गेल्यावर तुला कुठं अमरनाथ दिसणार आहे? बाईने दिलेलं उत्तर इतकं अद्भुत आहे. ती म्हणाली, तू म्हणतोय ते बरोबर आहे, मी तिथं गेल्यानंतर मला अमरनाथ दिसणार नाही हे खरं आहे, पण मी आली होती हे अमरनाथाला दिसेल की नाही? भक्ती याला म्हणतात. मी मंदिरात गेलो तर मोरयानी दखल घेतली पाहिजे. आय क्या बात आहे, आज माझा भक्त आला असं त्याला वाटलं पाहिजे. आणि मग ते केव्हा वाटेल? त्याचं उत्तर आहे, जेव्हा मी फक्त आणि फक्त भक्त म्हणून जाईल त्या दिवशी ते वाटतं. लक्षात ठेवा, ही भूमिका आपल्याला सांगितली. आणि मग श्री गुरूंपर्यंतचं वर्णन आपण पाहिलं. स्वस्तिनो बृहस्पतीर दधातु. स्वस्ती शब्दाचा अर्थ आहे कल्याण. ते कल्याण करोत. कोण? भगवान बृहस्पती आमचं कल्याण करोत. कोणतं कल्याण करतात? बृहस्पती कल्याण करतात, तुम्हाला ब्रह्मणस्पतीपर्यंत पोहोचवतात. आणि मग त्या ब्रह्मणस्पतीचं वर्णन करायला सुरुवात केली. पहिला विषय आपल्यासमोर येतो, नमस्ते गणपतये. गणपतीला वंदन असो. कशाला म्हणतात गणपती? हा शब्द म्हटल्याबरोबर तुमच्या डोक्यात ठरलेल्या काही गोष्टी आहेत. पहिले 2-3 दिवस आपल्याला डोक्यातलं नाही ते काढणं हाच पहिला विषय, मग काय टाकायचा हा नंतरचा विषय. गणपती म्हटलं की आपल्या डोक्यात काही गोष्टी कल्पना पक्क्या बसलेल्या आहेत. कोणाला गणपती म्हणायचं? ते म्हणा, हा काय प्रश्न आहे का? शंकरांच्या गणांचे पती म्हणून ते गणपती, एवढंच खरं उत्तर आहे? एवढीच वास्तविकता आहे मोरयाची? ही वास्तविकता असती तर जग प्रसिद्ध पद्धतीने, सर्व पूज्य सर्वादी पूज्य पद्धतीने मोरयाचं स्तवन झालं असतं का? एक काळ लक्षात घ्या, आज आपल्याला कळणार नाही त्यातली गंभीरपणा, पण शैव आणि वैष्णव एक काळी इतकी कट्टर अवस्था होती, इतका कट्टर वाद होता की घर आडवं सारवायचं की उभं याच्यावर वादविवाद व्हायचे. वैष्णवांनी घर उभंच सारवायचं, आडवं शैवांनी सारवायचं इथपर्यंत. आणि गंमत म्हणून सांगतो, विष्णूंच्या भक्तांनी नवीन शब्द शोधून काढला, चणे नावाचा पदार्थ, तोच ज्याला आपण हरभरे म्हणतो, त्या हरभऱ्यालाच विष्णूंच्या भक्तांनी शब्द शोधून काढला, चणे. कारण हरभरे या शब्दामध्ये हर म्हणजे शंकर, बरे म्हणावे लागतात. शंकर कसे बरे म्हणायचे? आम्ही विष्णूचे भक्त. इतका टोकाचा वाद ज्या काळात होता, त्या काळातही सगळ्या वैष्णवांना गणपती सर्वपूज्य म्हणून मान्य होते. पंथ कोणताही असो, संत कोणत्याही मार्गाचे असोत, त्यांनी आरंभ करताना मोरयाचंच वर्णन केलं. आणि गंमत लक्षात घ्या, एकाही संतांनी मोरयाचं वर्णन शिवपुत्र, पार्वतीनंदन, शिवगण प्रमुख असं केलेलं नाही. 2च उदाहरणं सांगतो म्हणजे आपल्याला नेमकं लक्षात येईल. माऊली वर्णन करते मोरयाचं. मोरयाच्या संपूर्ण ओंकार स्वरूपाचं, ओंकाराच्या 3 मात्रांना माऊलींनी मोरयाच्या 3 अवयव रूपात सांगितलं. आकार चरणयुगुल, उकार उदर विशाल, मकारू महामंडल मस्तकाकारे. ओंकाराच्या मात्रा मोरयाचे अवयव सांगितल्या. आणि मग पूर्ण ओंकार पाहिजे असेल तर देवा तूची गणेशू. काय सुंदर रचना आहे माऊलींची. बरं, त्याच्या पलीकडे तुकोबांनी रचना आपल्यासमोर सांगितली. तुकोबा सांगतात, आकार तो ब्रह्मा. हे 3 उरलेले देव पूर्ण आदर बाळगून मी आपल्यासमोर सांगतोय, हे 3ही देव एकेकाच मात्रेचे आहेत. मी नाही म्हणत, जगद्गुरू तुकोबा म्हणत आहे.
आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश, मानियेला आईसे तिन्ही देव, जेथोनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप. कोण्या मोर्याचं स्तवन करायचं आहे? ब्रह्मा विष्णू महेश ज्याच्यापासून निर्माण होतात त्याचं स्तवन करायचं आहे, त्याचं पूजन करायचं आहे, शिवपार्वती पुत्राचं नाही. पण आपली पंचायत अशी आहे की आपल्या डोक्यात तेवढंच स्वरूप बसलेलं आहे. देवी पार्वतीने एक दिवस स्नान करायच्या वेळी अंगावरचा मळ काढला आणि त्याचा एक पुतळा केला आणि त्याला मोरया म्हणून आपल्यासमोर ठेवला. बरं, गंमत अशी आहे, भाद्रपदात गणेश जन्म करता हीच कथा ऐकता, माघात गणेश जन्म करता हीच कथा ऐकता, पण एकदाही डोक्यात हा प्रश्न आला नाही की 2 गणेश जन्म कसे, हा पहिला प्रश्न. आणि 2 गणेश जन्म असतील तर दोन्ही वेळा एकच कथा कशी, हाही प्रश्न आपल्या डोक्यात येत नाही. कारण आपल्या डोक्यात प्रश्न वेगळाच चालू असतो, प्रसादाला काय आहे. ते कथा काही सांगा बुवा तुम्ही, आम्हाला काही फरक पडत नाही, ही रचना नाही आहे. आणि त्याच्या पलीकडचा तुम्हाला धक्का आणखीन पुढचा देतो. ही कथा ना भाद्रपद शुद्ध चतुर्थीची आहे, ना ही कथा माघ शुद्ध चतुर्थीची आहे, ती कथा कार्तिक शुद्ध चतुर्थीची आहे. कार्तिक शुद्ध चतुर्थीला मोरयाचा उमांगमलचा अवतार सांगितला आणि ती कथा त्या उमांगमलच्या अवताराची आहे. मोरयाचे 5 जन्मोत्सव गाणपत्य संप्रदायात केले जातात. एक माघ शुद्ध चतुर्थी आत्ता म्हटलं तसं तो विनायक जन्मोत्सव, जो विनायक जन्मोत्सव कृतयुगातला अवतार म्हणून सांगितला. आणि महत्त्वाची गोष्ट, तो पहिला अवतार, कृतयुगातला अवतार, आणि त्या अवताराचा ना शंकराशी संबंध आहे ना पार्वतीशी, कारण तो आदिती आणि कश्यपांच्या घरी झालेला अवतार आहे. शिवपार्वतीचा संबंधच नाही. फक्त शंकर आणि पार्वतीच्या घरी अवतार नाही झालेले, डोक्यातून काढून टाका. पहिला आत्ता मी सांगितला तसा विनायक अवतार. दुसरा अवतार सांगितला आहे मयुरेश्वर अवतार. भाद्रपद शुद्ध चतुर्थीची कथा, त्रेतायुगातली कथा आहे ती. भाद्रपद शुद्ध चतुर्थीची तो शिवपार्वतीच्या घरी झालेला त्रिसंध्या क्षेत्रातलं वर्णन, लेण्याद्रीचं वर्णन. गंमत पहा कशी आहे. 2 क्षेत्र आहेत आपल्या महाराष्ट्रात. या 2 क्षेत्रांवर आपल्यातले बहुसंख्य लोक अनेक वेळा जाऊन आलेले आहेत. त्यांच्या कथाही तुम्हाला माहिती आहेत, म्हणून मी कथाही सांगणार नाही आणि त्यातला भागही सांगणार नाही, फक्त उल्लेख करतो. एक रांजणगाव, सगळेजण गेले की नाही? गेले. दुसरं क्षेत्र लेण्याद्री, सगळे गेले की नाही? गेले. दोन्ही क्षेत्राच्या कथा काय? रांजणगावची कथा आहे, जेव्हा त्रिपुरासूर मरत नाही तेव्हा भगवान शंकरांनी गणेशाची उपासना केली. गणेश कृपेनी त्रिपुरासूर वधाची क्षमता भगवान शंकरांना प्राप्त झाली आणि म्हणून भगवान शंकर त्रिपुरारी ठरले. ही कथा रांजणगावची. मला सांगा, जर ते केवळ शिवपुत्र असते तर निदान शंकराच्या काळात बापानी पोराची तपश्चर्या करावी इतकी परिस्थिती वाईट नव्हती. आजकाल करावं लागते विनंती, सोडून द्या वेगळा विषय, पण भाव समजून घ्या. भगवान शंकर उपासना करतात. आणि गंमत ही आहे की हे गणेश पुराणात सांगितलं तर वैशिष्ट्य नाही, हे मुद्गल पुराणात सांगितलं तर वैशिष्ट्य नाही, कारण ते दोन्ही गणेशाचेच पुराण आहेत. हे शिवपुराण सांगतं. हे केवढं अद्भुत आहे, लक्षात घ्या की ज्या पुराणात भगवान शंकरांचंच महत्त्व सांगायचं, त्या पुराणामध्ये भगवान शंकरांच्या अनेक लीलांपैकी अत्यंत महत्त्वाची असणारी लीला त्रिपुरासूर वधाची शिवपुराण आपल्याला सांगतं. अगदी क्रमांक सांगतो, युद्धकांड 10वा अध्याय, श्लोक नंबर 67 पासून पुढचे एकदा वाचा आरामशीर. शिवपुराण सांगतं. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, हे भगवान शंकरा, हे भगवान त्रिपुरांतका, वर्णन वापरताना अंधकासुर विनाशकारक असं वर्णन वापरलं. जोपर्यंत तुम्ही गणेश उपासना करणार नाही तोपर्यंत तुमच्या हातून त्रिपुरासूर मरणार नाही. हे स्पष्ट शब्दात शिवपुराण सांगतं. पुढच्या श्लोकात ते म्हणतात, मग भद्रकालीला म्हणजे जगदंबा पार्वतीला बोलावून दोघांनी मिळून गणेश उपासना केली. आता मला सांगा, या दोघांनी मिळून आधी उपासना केली तर नंतर जन्माला आलेल्या पोराची उपासना आधीच केली का? तोच विषय लेण्याद्रीला लागू पडतो. लेण्याद्रीची कथा काय आहे? गणेश माझा पुत्र असावा, ध्यास पार्वतीचा. आपल्याला पिक्चरचे गाणे पाठ झालेले आहेत म्हणून मुद्दाम तेवढा हिशोब वापरतो. गणेश माझा पुत्र असावा, ध्यास पार्वतीचा, आणि म्हणून तिने गिरिजात्मजा हा पुतळा मातीचा. ती गिरिजात्मजाच्या उपासनेकरता, मोरयाच्या उपासनेकरता तिथे जाऊन पोचली. तिथे तपश्चर्येने तिचाच आत्मा तिच्यासमोर प्रगट झाला. गिरिजेचा आत्मा प्रगटला म्हणून त्याला गिरिजा आत्मज म्हटल्या गेलं. त्यातून निर्माण झाले. चढताना सगळी कथा वाचत चढतात.
देवी पार्वतीने इथे येऊन तपश्चर्या केली, मग तिच्या घरी मोरया अवतरित झाले. मग मला सांगा, तिने आधी तपश्चर्या कोणाची केली? जगातली कुठली तरी स्त्री असं करू शकते का की माझ्या पुढे जन्माला येणाऱ्या बाळाचं मी आत्ता अनुष्ठान करते? शक्य तरी आहे का? मग तिने आधी तपश्चर्या कोणाची केली? आपल्याला क्षमस्व, आपल्याला त्या मोरयाचं चिंतन करायचं आहे. आपल्याला तो मोरया समजून घ्यायचा आहे जो पार्वतीला पूज्य आहे, जो भगवान शंकरांना पूज्य आहे. आणि म्हणून कधी जर मोरगावला गेलात तर मोरगावचं अद्वितीय वर्णन एका श्लोकात अंकुशधारी महाराजांनी केलं. शेवटची ओळ सगळ्यात महत्त्वाची आहे. ते म्हणतात, शिव हरी रवी ब्रह्म जनकम. कसा आहे माझा मोरया? शिवपुत्र नाही, पार्वती नंदन नाही, शिव हरी रवी ब्रह्म जनक मोरयाचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे. म्हणून गणपती शब्द तो समजून घ्या. मग तुम्ही म्हणा आता गणशब्दाचा अर्थ काय? तर त्याचा उत्तर आहे, गणशब्दाचा अर्थ समूह. आणि मग समूह शब्द कसा समजून घ्यायचा? दोन पद्धती आहेत. शास्त्राचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा दोन पद्धतीने शास्त्राचा अभ्यास असतो. एकाला व्यष्टी पद्धती असं म्हणतात, एकाला समष्टी पद्धती असं म्हणतात. काही परिभाषा आपल्याला समजून घ्याव्याच लागतील, त्याच्याशिवाय आपल्याला नेमका अथर्व शीर्षाचा अर्थ कळणार नाही. व्यष्टी याचा अर्थ देहापुरता विचार जो असतो त्याला व्यष्टी उपाय पद्धती म्हणतात. आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा, अनंत कोटी ब्रह्मांड आपण ज्याला म्हणतो, त्या सगळ्याचा विचार जो आहे त्याला समष्टी विचार असं म्हणतात. दोन पद्धतीने अध्ययन केल्या जातं. मग व्यष्टी पद्धती याचा अर्थ आहे शरीर. या शरीरामध्ये गण कोण आहेत? त्याचं उत्तर आहे समूह. कशाचे ते समजून घ्या. मग समूह वेगवेगळे आहेत. हा स्थूल देह वरचा जो आहे तो, याच्या आतमध्ये आणखीन दोन आहेत. धक्कादायक आहे ना? पण आत्ता इथं बसलेले तुम्ही सगळेजण तीन तीन बसलेले आहात. हे वाक्य व्यवस्थित समजून घ्या. उगीच माझ्याकडे शंकेने पाहू नका, महाराज तुम्हाला बसल्या बसल्या तीन तीन दिसतात का? आत्ता दूधच घेतलं ना? बिलकुल, ते तीन तीन दिसण्याचा तो संबंध नाही. इथं बसलेले आपण सगळे तीन आहोत, लक्षात घ्या. तुम्हाला पुरावा काही, बिलकुल पुरावे देतो, काही काळजी करू नका. मी कुठलीही गोष्ट आधाराशिवाय मांडणार नाही आहे, कारण व्यासपीठावर बसलो आहे. गादीचा अधिकार आपल्याला सांभाळला पाहिजे. आपण तीन कसे आहोत? तुमचा अनुभव तुम्हाला सांगतो. चला, आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी असं स्वप्न पाहिलं की स्वप्नात आपण धावत धावत कुठेतरी चाललो होतो. पाहिलं? बरोबर. पहा तीन कसे आहेत. पहिला, जो पलंगावर झोपलाय तो कुठं धावतोय? तो तर धावतच नाही आहे. बरं, जो धावत आहे तो बिलकुल आपल्यासारखा आहे. जसे आज आपण आहोत तशाला तसा धावतोय. तो जो धावत आहे तो दुसरा. दोन पटले? तुम्हाला तिसरा धावत आहे हे पाहत कोण आहे? तो तिसरा. आपल्याच आतमध्ये आपले तीन आहेत आणि याला तीन देह असं म्हणतात. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. हे तीन वेगवेगळे जे आहेत यांना देह म्हणतात. त्याला पुर असं म्हणतात. पुर शब्दाचा अर्थ राहण्याची जागा. या तीन देहात आत्मा राहतो म्हणून आत्म्याला त्रिपुर असं म्हणतात. ती जी रांजणगावची कथा आहे ती समजून घ्या, की ती वेगळ्या पद्धतीने आहे. तीन पुर आहेत. हा त्यातल्या त्यात कमी किमतीचा आहे या उरलेल्या दोघांपेक्षा, म्हणून हा लोखंडाचा. त्याच्यानंतर दुसरा सूक्ष्मदेह अधिक मूल्यवान आहे म्हणून चांदीचा. त्याच्यापेक्षा कारणदेह अधिक महत्त्वाचा आहे म्हणून सोन्याचा. तीन नगरं तीन वेगवेगळ्या याचे होते. तिन्ही एकाच बाणात मारले गेले पाहिजे. म्हणजे काय? तर हे तीनही नश्वर आहेत हे कळणं, याला म्हणतात त्रिपुर जाळणं. हे तिन्ही नश्वर आहेत. आणि अडचण आपली अशी आहे की आपण ज्याला मृत्यू म्हणतो, देहपतन ज्याला म्हणतो, त्यात एकच पडला ना. हा स्थूल देह गेला फक्त. आतमधले दोन तर शिल्लकच आहेत. ते कुठं गेले? ते जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आचार्यांनी सांगितलं तसं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. का? कारण ते दोन शिल्लकच आहेत. ते घालवायचेत, लक्षात घ्या. हा नाही घालवायचा, हा तर जाणारच आहे, तुमच्या हातात नाहीच आहे, एक दिवस जाणारच आहे. पण हा एकटा नाही गेला पाहिजे. याच्यासोबत ते उरलेले दोन गेले ना, त्याला जीवनमुक्तीचा विषय आपल्यासमोर सांगितला, मुक्ततेचा विषय सांगितला. आणि मुक्ती कशी ओळखायची? दोन सोप्या गोष्टी सांगतो गंमत म्हणून आपल्यासमोर. आपण जेव्हा आलो तेव्हा दोन गोष्टी घेऊन आलो. काय काय घेऊन आलो? त्याचं उत्तर आहे, एक श्वास नावाची गोष्ट घेऊन आलो. आपल्याला ठरलेले श्वास मिळालेत, ते त्या पद्धतीने तुम्ही पाहिजे तसे घेऊ शकता. श्वासाचा हिशोब सांगितला. दुसरी गोष्ट इच्छा. दोन गोष्टी आहेत. इच्छा काही ना काहीतरी घेऊन आलो, श्वास काही ना काहीतरी घेऊन आलो. दोन्ही गोष्टी हळूहळू सुटत आहेत. काहीतरी एक आधी संपल की नाही?
जर 2 डबे आहेत, 2 डब्यात 2 पदार्थ आहेत आणि वाटायचे ठरलं तर कुठला तरी एक डबा आधी संपेल ना. श्वास तरी आधी संपतील, नाही ती इच्छा तरी आधी संपतील. व्यवस्थित लक्षात घ्या, श्वास आधी संपले आणि इच्छा शिल्लक राहिल्या, पुन्हा यावं लागणार. श्वास शिल्लक राहिले, इच्छा संपून गेल्या, त्याला जीवनमुक्ती असं म्हणतात. आपल्याला ती रचना मिळवायची आहे. श्वास संपायच्या आत इच्छा संपल्या पाहिजे. कार्य का चालत राहणार आहे, कार्य नाही संपवायचं आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, कार्य चालत राहील, इच्छा संपल्या पाहिजे. का? कारण अनेक वेळा करून पाहिलं, कायम टिकत नाही. हे कधीतरी तर कळलं पाहिजे. मोठं झालो मोजायचं कसं? मी व्यवहारात गमतीने सांगताना एक सांगत असतो, आमचे चिरंजीव ह्या शाळेत जायचे तेव्हा शाळेतून येताना त्याला चालणं कठीण व्हायचं. का? तर वेगवेगळे दगडं खिशात भरलेले असायचे. शाळेचं बांधकाम चालू असायचं, रीतीचे ढीग पडलेले असायचे, वेगवेगळे दगडं उचलून आणायचा. याचा रंग पहा, याचा आकार पहा, याच्यावरची रेषा पहा. आपण सगळ्यांनी केलेलं आहे, काही मोठं आश्चर्याची गोष्ट नाही. त्याची आई रोज चिडायची, तिची तणतण व्हायची, कारण कपडे खराब व्हायचे, तिला रोज धुवावं लागायचे. ती रोज ते सगळे दगडं उचलून फेकून द्यायची. हा दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरे आणायचा. 3-4 दिवस त्या दोघांचा असा खेळ चालला. एक दिवस ती मला म्हणाली, काहीतरी समजावून सांगा. म्हटलं कोणाला? म्हणजे काय म्हणा, त्याला समजावून सांगा. म्हटलं का समजावून सांगा? तो का गोळा करतोय याचा विचार केला का कधीतरी? त्याला ते वेगळं वाटतंय, त्याला ते उपयोगी वाटतंय. बाकी कोणाजवळ नाही असं माझ्याजवळ आहे याचा त्याला आनंद मिळतोय, म्हणून तो दगडं गोळा करतोय. पण म्हटलं तू नाही दगडं गोळा करत का? तिला एवढा धक्का बसला, ती म्हणे मी कुठं दगडं गोळा करते. म्हटलं नाही करत काय करते, चल घरात तुला दाखवतो. मी घरात गेलो, तिचा वॉर्डरोब उघडला, तिचे सगळे दागिन्यांचे डबे बाहेर काढले. म्हटलं याला प्रेस्टिजियस म्हणत असले तरी आहेत तर स्टोनच की नाही, दगडच आहेत. त्याला तुम्ही मोती म्हणा, पाचू म्हणा, पोवळे म्हणा, हा नंतरचा विषय, पण आहेत तर दगडच. पण त्यातल्या त्यात महत्त्वाचे आहेत. का? कारण ही मोठी झाली, निदान चांगले दगडं गोळा करतीये. आपलं तेवढं तर झालं पाहिजे की नाही? काय गोळा करायचं हे कळलं पाहिजे. आणि मग सुभाषितकारांनी आम्हाला सांगितलं, पृथिव्याम त्रीणी रत्नानी जलम अन्नम सुभाषितम. 3च गोष्टी खऱ्या आहेत, जल, अन्न आणि सुभाषित. त्यालाच रत्न म्हणतात. ते जमवलं पाहिजे, जल जमवलं पाहिजे. याचा अर्थ द्रवीभूत अवस्था असली पाहिजे, मनामध्ये मोकळेपणा असला पाहिजे, मनाची अवस्था द्रवीभूत होणारी. तुमच्या पायात काटा गेल्यानंतर माझ्या डोळ्यातून जर पाणी येत असेल तर समजून घ्या भगवंतानी मला माणूस बनवलंय. पण काही काही असतात तुमच्या पायात काटे टाकून आनंद घेतात. भगवान विचार करत असेल म्हणजे क्या बनाया और ये क्या बन गया. ही रचना नसली पाहिजे, लक्षात घ्या. मनाचा विषय सांगितला, तिथे द्रवीभूत विषय सांगितला, बुद्धीचा विषय, अन्नाचा विषय सांगितला. अन्नाचा आणि बुद्धीचा संबंध आहे. 1 मिनिट विषयांतर करून सांगतो. आपण सगळेजण कशा करता जेवतो? वाक्य तुम्ही वापरून पटकन मोकळे होता. काय करणार, पापी पेट का सवाल आहे. पण मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, इथं बसलेला एकही माणूस किंवा या माध्यमातून जे ऐकणार आहेत ते सगळे कोणीही पोटाकरता जेवत नाहीत. उलट बहुतेक लोक असंच खातात जे पोटाला त्रासदायक असतं, त्याच्यापायी पोट बिघडतं. मग सगळे नाटकं कोणाचे? त्याचं उत्तर आहे पोटाचे नाही. आमच्या माता भगिनींचे सकाळचे 2-2.5 तास एका 2.5 इंचाच्या तुकड्याकरता खर्च पडतात, जिला जीभ असं म्हणतात. सगळे चोचले कोणाचे? जिभेचे ना. पोटाला कुठं आहे? असं होते का? इकडे हात फिरवला, कालचा गुलाबजाम, कालची पुरणपोळी. पोटाला काही देणं घेणं नाही आहे. त्याला मुठभर दाणे भिजवलेले खाल्ले तरी त्याचं काम होतं. पोटाकरता आपण जेवतच नाही. आपले सगळे चोचले जिभेचे आहेत, लक्षात घ्या. जिभेकरता खायचं का? त्याचं उत्तर आहे नाही. आणि ती जिंकणं सगळ्यात कठीण आहे. बाकी सगळं जिंकणं सोपं आहे. बरं, भगवंतानी काय अद्भुत रचना केली आहे. पहिले देह समजून घेतला पाहिजे, गण समजून घेतले पाहिजे, तेव्हा गणपती समजेल ना. या शरीरातल्या सगळ्या अवयवांना गण असं म्हणतात. त्यांचा चालक माझा आतमध्ये बसलेला मोरया, त्याला गणपती म्हणतात. आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. जीभ किती अद्भुत आहे. बाकी सगळे अवयव 2 दिले, ही एकच दिली. मजेदार आहे ना. डोळे 2, कान 2, हात 2, पाय 2, अगदी किडन्या 2, फुफ्फुसं 2, जीभ मात्र 1. बरं, गंमत अशी आहे, बाकी 2-2 दिले, त्यांना काम एकच दिलं. 2 डोळे मिळून पाहणे, 2 कान मिळून ऐकणे, 2 पाय मिळून चालणे. कामं त्यांना एकच दिले. ही दिली 1 आणि हिला कामं दिले 2. खाणेन बोलणे. पुन्हा मग आता हिशोब समजून घ्या. इनपुट आणि आउटपुट.
खाणं हा तिचा एक काम, बोलणं हे तिचं दुसरं काम. आणि म्हणून व्रतामधले पहिले हे 2 महत्त्वाचे नियम. व्रत कोणत्याही देवाचं कोणतंही करा, पहिला नियम काही खायचं नाही, दुसरा नियम बोलायचं नाही. का? जिभेचा वापर बंद करा. जिभेचा वापर बंद केला की पुढचे सगळ्या गोष्टी जिंकता येतात. सगळ्यात जिंकायला कठीण जीभ आहे. आणि पंचायत अशी मजेदार आहे भगवंतांनी केलेली, बाकी सगळ्या अवयवांमध्ये हाडं आहेत म्हणून बाकी सगळे अवयव थकतात, हाडं दुखतात, थकतात, हातपाय चालणं बंद होतं. हिला हाडंच नाही, ही थकतच नाही, मरायला टेकला तरी बडबड थांबत नाही. मोठी अजब गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि इच्छा मरेपर्यंत संपत नाहीत. हे खायचं, असं खायचं, तसं खायचं, हे शेवटपर्यंत. अरे कुठंतरी तर जितेंद्रियत्व आलं पाहिजे की नाही, रसना जिंकता आली पाहिजे. पहिला विषय सांगितला आणि मग पुढचा हिशोब सांगितला. नुसती रसना जिंकायची असेल तर त्याचं उत्तर आहे लहान लेकराच्या बाबतीत जसं असतं ना तसं समजून घ्या. लहान लेकराच्या हातून एखादी गोष्ट काढून घ्यायची असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कोणता असतो? त्याला नुसतं दे म्हटलं तर तुमच्या कसं ऐकत नाही. हां, मग उपाय काय? त्याचं उत्तर आहे दुसरी काहीतरी चांगली गोष्ट दिली की ती पहिली फालतूची गोष्ट तो सोडतो. हा जो नियम आहे तोच जिभेला लागू पडतो. त्या जिभेला तो आजपर्यंत ज्या ज्या गोष्टींचा ती रस घेते त्याच्यापेक्षा सुंदर काहीतरी द्या की तिची बाकी रसना कमी होते. आणि ती सुंदर गोष्ट काल सांगितली तशी गजानन 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 असते. एकदा त्या जिभेला गजानन नावाचं स्मरणाची ओढ लागली, तिची आवड निर्माण झाली की मग या बाकीच्या रसना मागे पडतात. आणि तेच ओळखण्याचं माध्यम आहे, लक्षात ठेवा. आणि मग ते जे अन्न खातो ना त्या खाल्लेल्या अन्नाचं रक्त तयार होतं. आणि शरीर विज्ञान आपल्याला सांगतं तुमच्या माझ्या शरीरातल्या रक्तापैकी 70% रक्त एकटा मेंदू वापरतो. खायचं कोणाकरता? खायचं जिभेसाठी नाही, खायचं पोटासाठी नाही, खायचं मेंदूसाठी आहे. म्हणून दुसरा हिशोब बुद्धीचा सांगितला. मनाचा विषय द्रवीभूत, अन्नाचा विषय हे. आणि मग या तीनही गोष्टींच्या पलीकडे आपल्याला उठायचं आहे. म्हणून 3 देहांचा विचार आपल्याला सांगितला. या देहात जेवढे घटक आहेत, मग स्थूल देहाचे हातपाय इत्यादी अवयव असतील किंवा सूक्ष्म देहामधल्या 19 घटकांचं वर्णन आपल्याकडे केलं. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या 19 गोष्टींना मिळून सूक्ष्मदेह तयार होतो. या सगळ्यांना म्हणतात गण. आणि या सगळ्यांचा जो चालक त्याला म्हणतात गणपती. किती ताकद आहे त्या मोरयाची. हा देह, या देहाला जडदेह असं म्हणतात. थोडा उच्चार वेगळा करा म्हणजे तुम्हाला त्याची गंमत लक्षात येईल. हा जड देह आहे, हा जड देह आहे. उच्चार वेगळा केल्याबरोबर त्याची गंमत लक्षात येईल. हा प्रचंड जड आहे. इतका जड आहे 4 लागतात उचलायला. माझ्यासारख्याचा देह 6 लागतील. पटकन उचलल्या जात नाही, एवढा हा देह जड आहे, लक्षात घ्या. त्या खांदेकऱ्यांना सतत खांदे बदलावं लागतात, इतका हा देह जड आहे. पण मला सांगा, इतका जड असलेला हा देह क्षणात उठून उभा राहतो आणि दिवसभर न थकता काम करतो. ताकद कोणाची? त्याला गणपती म्हणतात. नमस्ते गणपतये. त्या आत्मतत्वाचं चिंतन करायचं आहे की जो या देहाला चालवतोय. आणि मग जो देहाला चालवतोय त्याच्यासाठी तो चालला पाहिजे ना. देह जर तो चालवत आहे तर त्याच्यासाठी, याचा अर्थ त्याच्या कर्माकरता, त्याच्या भक्तीकरता, त्याच्या उपासनेकरता देहाची हालचाल असली पाहिजे. हा पुढचा हिशोब सांगितला. नमस्ते गणपतये. कसा आहे माझा मोरया? त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. तू प्रत्यक्षही आहेस आणि तत्त्वमसी आहे. याला सामान्य भाषेमध्ये वदतो व्याघात असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ हा शर्ट पांढराही आहे आणि काळाही आहे असं जर तुम्हाला म्हटलं तर तुम्ही म्हणाल काय झालं बोला, स्वच्छ पांढरा आहे, हा काळा कसा असेल? तसं तू प्रत्यक्षही आहे आणि तू तत्त्वमसी आहे. हे वाक्य एकत्र कसं चालेल? पण आहे. हेच तर मोरयाचं वैभव आहे. मोरयाचं वैभव काय सगळ्यात लक्षात घ्या. बाकी सगळ्या देवतांबद्दल पूर्ण आदर बाळगून मी आपल्याला सांगतो, बाकी सगळ्या देवतांचं स्वरूप ठरलेलं आहे, त्याच्यात तुम्हाला बदल करता येत नाही. भगवान शंकर म्हटले की ध्यान लावून बसलेलेच असले पाहिजे. आता खरं 24 तास ध्यान लावून बसत असतील का?
भगवान कृष्ण म्हटले की एक पाय वाकडा ठेवून बासरी वाजवतच पाहिजे, फार फार तर अर्जुनाच्या रथावर सुदर्शन घेऊन पाहिजे. याच्या व्यतिरिक्त परिस्थितीमध्ये कृष्णाचं चित्र काढता येत नाही. जगदंबा म्हटली की ती आरामशीर पाळण्यावर बसलेली, सिंहावर बसलेलीच पाहिजे. नाचणारी जगदंबीची मूर्ती केली तर घरावर गोटी येतील. जगदंबाई कधीतरी आनंदात नाचतच असेल की नाही, पण ते नाही करतायत. लक्षात घ्या, सगळ्या देवतांचं स्वरूप ठरलेलं आहे. एकच माझा मोरया आहे, कोणत्याही रूपात केलं तर काही बिघडत नाही. आणि त्याचे प्रकार आपण गणेश उत्सवात पाहतो. चूक आहे ते, पण पाहतो आपण. शेतकऱ्याच्याही रूपात मोरया, कोणत्याही संताच्या रूपात मोरया, कोणत्याही देवतेच्या रूपात मोरया, कारगिलच्या सैनिकाच्या रूपात मोरया. कोणाच्या भावनांना काही फरक पडत नाही. मोरया कोणत्याही रूपात चालतो, कारण तो अरूप आहे, त्याचं स्वतःचं रूपच नाही आहे. आणि मग जसे दोन संत मगाशी सांगितले तसं अलौकिक वर्णन मोरयाचं केलं समर्थांनी. समर्थ वर्णन करतात, जयावरी लटिकाची आळ आला. मुळात आळ म्हणजेच खोटा, त्याच्यात पुन्हा लटिका म्हणजे खोटा. खोटा आळ आला याचा अर्थ पूर्ण खोटा. कोणता? जो माया गौरी पासोनी झाला. तो गौरीपासून म्हणजे पार्वतीपासून जन्माला आला, हा त्याच्यावर खोटा आळ आहे, खरं नाही आहे ते. मग काय ते म्हणतात, झालाची नाही त्या अरूपाला रूप कैचे. मोरया अरूप आहे. आपण एखाद्या व्यक्तीला रूपवान म्हणतो, सहज वापरता की नाही. तो पुरुष मोठा रूपवान आहे, ती स्त्री मोठी रूपवती आहे. शब्द व्यवस्थित वापरत जा. पुरुष रूपवान आहे, स्त्री रूपवती आहे. गंमत सांगू का? ठीक आहे, व्यासपीठाचा अधिकार म्हणून सांगतो. जगातली कुठलीही स्त्री विद्वान नसते, जगातली कुठलीही स्त्री बुद्धिमान नसते. व्यासपीठावर आहे तोपर्यंत काळजी नाही, पटवून दिल्याशिवाय मी खाली उतरत नाही. काल म्हटलं तसं, जगातली कुठलीही स्त्री बुद्धिमान नसते, जगातली कुठलीही स्त्री विद्वान नसते. यात मी त्यांच्या बुद्धिमत्तेवर आक्षेप घेतोय असं समजू नका. वान आणि मान हे पुल्लिंगी प्रत्यय आहेत, ते स्त्रीला लावायचे नसतात. स्त्री विदुषी असते, स्त्री बुद्धिमती असते, त्यांच्या बुद्धीबद्दल प्रश्न नाही. पण माझी पोरगी विद्वान आहे हे वाक्य गडबड आहे. पोरगी विद्वान नसते, पोरगी विदुषी असते. मुलगी स्त्री असेल तर ती बुद्धिमती असते. गमतीचा भाग म्हणून बाजूला सोडा, पण भाव त्यातला लक्षात घ्या. बुद्धीचा संबंध आपल्या समोर आला आणि मग ह्या देहाचा विचार जेव्हा आपण करतोय, प्रत्यक्षाचा विचार करतोय, रूपाचा विचार करतोय. तुम्ही आम्ही कशाकडे पाहून रूपवती म्हणतो, कशाकडे पाहून रूपवान म्हणतो? नुसता हात पाहून म्हणता नाही म्हणत, पाय पाहून म्हणता नाही म्हणत, चेहरा पाहून एकच गोष्ट. एवढाच विचार, याच्यावरच आपण ठरवतो कोणी रूपवान आहे की नाही आहे, कुरूप आहे की सुरूप आहे. हे फक्त एवढ्या भागावर पाहिलं जातं. आणि काय माझ्या मोरयाची अलौकिक लीला आहे लक्षात घ्या. सध्या जगाची लोकसंख्या 7 अब्ज आहे आणि प्रत्येक मॉडेल वेगळं आहे. याला म्हणतात मोरयाची क्षमता. एक दुसऱ्यासारखा तयार होत नाही, प्रत्येकाला तो वेगळा तयार करतो. म्हणून तो भगवान आहे आणि आपण त्याच्या मूर्ती साच्यातून काढतो. म्हणून आपण माणूस आहोत, कारण आपल्याला वेगळं करणं जमतच नाही. घरोघर सारख्याच मूर्ती आपल्याकडे तयार होतात. ही रचना व्यवस्थित समजून घ्या. मोरया रूपाच्या बाबतीत वेगळा आहे, शरीर तुमच्या माझ्यासारखंच आहे. मोरयाचं शरीर जेव्हा आपण पाहायला जाऊ तेव्हा तुमच्या माझ्यासारखं आहे. फरक कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मस्तकात फरक आहे. मस्तक गजमस्तक आहे आणि तो शब्द व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. गज शब्दाचं भाषांतर करू नका. व्यवस्थित लक्षात घ्या, संस्कृत ही इतकी कोमलांगी भाषा आहे की तिला भाषांतराचा स्पर्श सहन होत नाही, त्यातले मूळ भाव नष्ट होतात. मग गज म्हणजे गज, त्याला हत्तीचं मस्तक म्हणायचं नाही. प्रतीक नाईलाज आहे, तुम्हाला वापरावंच लागणार आहे. मूर्तिकारांची अडचण आहे, चित्रकारांची पंचायत आहे, म्हणून ते तसंच राहील. आपल्याला समजून घ्यायचं आहे. समजून काय घ्यायचं आहे? गज शब्द समजून घ्यायचा आहे. गज म्हणजे हत्ती नाही आणि एलिफंट फेसेड गॉड तर बिलकुलच नाही. पूर्ण वाटोळच होते त्या कल्पनेचं. मग गज कशाला म्हणतात? त्याच्यात 2 अक्षर आहेत लक्षात घ्या, ग आणि ज. पलटवा, काय मजेदार रचना आहे. ज ग तयार होतं.
गज शब्द पलटवला की जग तयार होतं. जग कसं आहे, कधीतरी तयार झालं आहे म्हणून जगाला साधी म्हणतात. हे जग कधीतरी नष्ट होणार आहे म्हणून जगाला शांत म्हणतात. या जगात वेगवेगळे भाग आहेत म्हणून त्याला सगुण असं म्हणतात. वेगवेगळे अवयव आहेत म्हणून सावयव असं म्हणतात. जे साधी, शांत, सगुण, साकार, सावयव त्याला जग असं म्हणतात. त्याच्या जे विपरीत त्याला गज असं म्हणतात. म्हणजे जे निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे, निरवद्य आहे, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींचं युक्त असलेलं तत्त्व, त्या तत्त्वाला गज असं म्हणतात. तेच ज्यांचं आनन म्हणजे ओळखण्याचं माध्यम त्याला म्हणतात गजानन. या पद्धतीत आपल्याला मोरया समजून घ्यायचा आहे. आणि मग तो प्रत्यक्ष आहे याचा अर्थ समोरही आहे आणि दिसत असला तरी निर्गुण निराकार आहे. आत्ता सांगितलं तसं शरीर सगुण साकार आहे, मस्तक निर्गुण निराकार आहे. म्हणून त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि. पुढं मजेदार रचना सांगितली, त्वमेव केवलम कर्तासी धर्तासी हर्तासी. वेगात घेऊ, इलाज नाही आहे. 7 दिवसात आपल्याला सगळ्या गोष्टी बसवायच्या आहेत. कर्ता हर्ता धर्ता तूच आहे. 2 पद्धतीने समजून घ्यायचं आहे. तुम्हाला सामान्य रचनेमध्ये तर कर्ता कोण, ब्रह्मदेव. धर्ता कोण, भगवान विष्णू. हर्ता कोण, भगवान शंकर. रचना आपली ठरलेली आहे. पण मग तुम्ही म्हणाल इथं तर म्हटलं आहे त्वमेव केवलम, त्यातही त्वम एवन केवलम. एव शब्दाचा अर्थच तूच, आणि त्याला पुन्हा फक्त तूच. याचा अर्थ द्वित्व वापरलं का, ठासून सांगायचं आहे. बिलकुल जेव्हा जबरदस्ती सांगायचं असतं, पक्क्या पद्धतीने सांगायचं आहे, तेव्हा वर्णन 2 पद्धतीने केलं जातं. म्हणून त्वमेव केवलम, तूच फक्त करताय. मग ब्रह्मदेवाचं काय, ब्रह्मदेव नाही आहे करता, आहेत. पण ब्रह्मदेवाची रचना एखाद्या राज्यपालासारखी आहे. म्हणजे काय, ब्रह्मदेवानी ब्रह्मांड निर्माण केलं, मान्य. पण अनंत कोटी ब्रह्मांड आहेत ना. मग जर अनंत कोटी ब्रह्मांड असतील तर प्रत्येक ब्रह्मांडाचा ब्रह्मदेव वेगळा पाहिजे की नाही. प्रत्येक राज्याचे राज्यपाल वेगळे की नाही. राज्यपाल त्या राज्यापुरती सर्वोच्च सत्ता असते, प्रश्न नाही. पण ते त्या राज्यापुरते असतात, राज्याच्या बाहेर नाही. तसं एकेका ब्रह्मांडाचे एक ब्रह्मदेव आणि असे अनंत कोटी ब्रह्मांड असल्यामुळे अनंत कोटी ब्रह्मांडाचे अनंत कोटी ब्रह्मदेव. आणि मग अंकुशधारी महाराज नावाचे गाणपत्य संप्रदायातले अलौकिक आचार्य वर्णन करतात मोरयाचं. अनंत ब्रह्म्यांच्या जनका, अनंत विष्णू पालका, अनंत शंकर संहारका, अनंत शक्तीशा. या सगळ्यांचं पालन करणारा कोण आहे, तो माझा मोरया. मला गणपती तो समजून घ्यायचा आहे. शिवपुत्र नाही, ब्रह्मदेवांचा निर्माता, विष्णूंचा निर्माता, शंकरांचा संहारक, तो मोरया समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून त्वमेव केवलम कर्तासी. हा एक विषय झाला समष्टीच्या बाजूने. दुसरा विषय व्यष्टीच्या बाजूने विचार करा. माझ्या देहापुरते, माझ्या कार्यापुरता जेव्हा विचार येईल तेव्हा मी सांगेल मोरया तूच करता आहे. काय फायदा, पहिली महत्त्वाची गोष्ट, एकदा मी करता नाही तू करता आहे म्हटलं की असंख्य प्रश्न दूर होतात. पहिला विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि तो झाला तरच मोरयाच्या जवळ जाता येतं. लहानपणीची गोष्ट आठवा, शाळेमध्ये आपण चुंबक नावाची गोष्ट पाहिली होती, त्याचे प्रयोग केले होते. त्या चुंबकात एक नियम होता, ते चुंबक 2 एकमेकाला तेव्हाच चिपकतात जेव्हा त्यांची विरुद्ध ध्रुव एकत्र येतात. एवढं तर शाळेतलं आपल्याला नक्की आठवतं आहे. जर त्याचा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव वेगवेगळे एकत्र केले तर चुंबक चिपकतात. पण एक उत्तर ध्रुव आणि दुसराही उत्तर ध्रुव एकत्र आणलं तर काय होतं, त्याचं उत्तर ते एकमेकापासून दूर जातात. ओके, शास्त्राने सांगितलं मोरया सर्व गोष्टींचा करता हर्ता धर्ता आहे. हे झाला शास्त्राचा नियम. म्हणजे सगळ्या गोष्टी कोण करत आहे, एकटा तो करतोय. आता मी जेव्हा वाक्य वापरतो की ही गोष्ट मी करतो, दोघांचे ध्रुव सारखे झाले की नाही. आणि दोघांचे ध्रुव सारखे झाले की त्याचं उत्तर आहे त्या चुंबकापासून हे चुंबक दूर फेकल्या जातं. हे चुंबक त्या चुंबकाला त्याच वेळा चिपकेल ज्या वेळा तूच करता आहे, मी करता नाही. हे जेव्हा मी घोषित करील, आणि नुसतं म्हणायपुरतं नाही, जेव्हा अंतःकरणात ते पक्क झालेलं असेल तेव्हा मी करता नाही ही भूमिका माझी झाली की माझा ध्रुव त्याच्या उलटा होतो आणि मग तोच मला ओढून घेतो. ही रचना आपल्याला समजली पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्याच्या जवळ जाता येतं. ही रचना आपल्यासमोर सांगितली.
आणि तू करतायमध्ये फायदा असा मस्त आहे, कोणतंही कर्म जगातलं तुम्ही केलं, दोनच परिणाम आहेत की नाही हो. एक, ते चांगलं होईल, दुसरं ते बिघडेल, तिसरा तर पर्याय नाहीच आहे. जे काय काम कराल ते चांगलं होईल किंवा वाईट होईल, दोनच परिणाम आहेत. आणि गडबड अशी आहे की दोन्हीमध्ये अडचणी आहेत. तुम्ही केलेलं कर्म जर चांगलं झालं तर त्याचा परिणाम अहंकार वृद्धीत होतो. तुम्ही केलेलं कर्म बिघडलं तर त्याचा परिणाम क्रोध वृद्धीत होतो. दोन्हीकडून पंचायत आहे ना. बिघडलं तर राग येतो, ही पंचायत आहे, आणि चांगलं झालं तर अहंकार वाढतो, ही पंचायत आहे. आणि दोन्हीकडून अडचण आहे. एकदा तू करतो म्हटलं की ना अहंकार आहे ना क्रोध आहे, आणि मग शांतपणे फक्त स्वीकार आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट. आणि तेवढ्याकरता सांगितलं, त्वमेव केवलम कर्तासी धर्तासी हर्तासी त्वम साक्षात आत्मासी नित्यम. तू साक्षात आहेस, समोर असलेला आहेस, आणि आत्मा आहे. याला समजून घेणे असं म्हणतात. व्यवस्थित लक्षात ठेवा, देव पाहायच्या भानगडीत पडू नका, त्याचा काही उपयोग नसतो. अशा अनेक वाक्य धक्कादायक 7 दिवसात देणारच आहे. आपल्याला सगळीकडे सांगितलं जातं देव पाहायकरता प्रयत्न करा, काही उपयोग नाही. तुम्हाला माहिती असलेले उदाहरणं सांगतो, चला लक्षात येईल. रामायण आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. भगवान रामचंद्र प्रगट झाले, शूर्पणखीने पाहिले की नाही हो? पाहिले. शूर्पणखा रामचंद्रांच्या समोर गेली, रामाकडे पाहून तिच्या मनात काम निर्माण झाला, राम तरी काय करल. रावणाला दिसले होते की नव्हते? दिसले होते. कुठं सुधारला? दुर्योधनाला भगवान दिसले नव्हते का? कुठं सुधारला? कर्णाला दिसले नव्हते का? कुठं बदलला? दुःशासनाने नव्हता पाहिला का? कंसाने नव्हता पाहिला का? सगळ्यांनी भगवान पाहिले होते, एक सुधारला नाही. भगवान दिसून उपयोग नाही. भगवान ही दिसण्याची नाही, कळण्याची गोष्ट आहे. समजून घ्यावा लागेल, दिसायची आवश्यकता नाही. दुसरं उदाहरण जर तुम्ही आपल्याला नेमकेपणे लक्षात येईल, हा जो वायर आहे ना, या वायरमध्ये आतमध्ये विजेच्या तारा आहेत गेलेल्या. या तारांना सर प्रत्यक्ष तारेला जर स्पर्श केला तर थंड थंड वाटतं. तुम्हाला काही काय सांगता, थंड थंड कसं काय वाटतं? ज्यांनी हात लावला ते थंड पडलेले मी पाहिलेत. याचा अर्थ थंड वाटतच असेल. आता मला सांगा, या वायरमध्ये वीज आहे की नाही हा स्पर्श करून पाहण्याचा विषय आहे का? नाही आहे. ज्या अर्थी मी इथं बोलतोय आणि तुम्हाला तिथे आवाज येतोय याचा अर्थ आहे, पाहायची गरज नाही. पण आपल्यातल्या अनेकांची पंचायत आहे, देव आहे की नाही आम्हाला दाखवा. कुठल्या तरी प्रवचनात, कीर्तनात, कुठल्या तरी कार्यक्रमात असं ऐकलं, एक लहानसं लेकरू एका महाराजांकडे जाऊन पोचलं, मंदिरातल्या महाराजांना म्हणालं, तुम्ही देव पाहिलाय का? बाबाच्या लक्षात आलं का कुठल्या तरी कार्यक्रमातून आला, कारण हे गोंधळ तिकडंच होतात. प्रवचनातून कुठल्या तरी आला, इथं येऊन मला विचारतोय, म्हणे जाऊ दे त्याला, काय इतक्या लहान लेकराला काय समजावून सांगायचं. बाबा त्याला म्हणाले, चल मंदिरात आपण एक काम करू, बगीच्यात जाऊ, बगीच्यात जाऊन आपण तिथं बोलू. बाबा त्या माणसाला घेऊन, पोराला घेऊन बगीच्यात आले. बगीच्यातलं एक सुंदर झाड दाखवलं. म्हणे हे काय आहे? म्हणे झाड आहे. फुलावर बोट ठेवलं. म्हणे हे काय आहे? म्हणे फूल आहे. म्हणे फुलाच्या मागे काय आहे? म्हणे देठ आहे. म्हणे देठाच्या मागे काय आहे? फांदी आहे. म्हणे फांदीच्या मागे काय आहे? खोड आहे. म्हणे खोडाच्या मागे काय आहे? म्हणे मूळ आहे. म्हणे चल उपटून पाहू. ते लेकरू लहानसं बाबांना सांगतं, अहो असं काय करता, ते मूळ उपटलं तर झाड मरल. अरे म्हणे पण मूळ पाहावं लागेल की नाही आहे की नाही ते, त्याच्याशिवाय कसं विश्वास ठेवायचा. त्या मुलांनी मस्त उत्तर दिलं. म्हणे त्याचं काय आहे बाबा, मूळ उपटून पाहायची गरज नाही. ज्या अर्थी वर फुलं फुललेत त्या अर्थी खाली मूळ आहे. बाबा म्हणतात लक्षात ठेव, ज्या अर्थी एवढे फुलं फुललेत त्या अर्थी मूळ बसलेलं आहे. उपटून पाहायची गरज नसते, समजून घ्यायचा. भगवान ही समजून घेण्याची शक्ती आहे. मगाशी म्हटलं तसं हा एवढा देह एका क्षणात उठून उभा राहतो, त्याच्या अर्थ आतमध्ये बसलेला आहे. आणि तो आतमध्ये बसलाय तोपर्यंतच किंमत आहे. कारण नाही तर पहिलं वाक्य ठरलेलं शब्द, एकच प्रश्न आहे ना, किती वाजता येणार? ठरलेला एकच प्रश्न आहे आपल्या आयुष्यातला शेवटचा. लक्षात ठेवा, आज किती कार्यक्रमातून खाली उतरल्यावर मोठ्या प्रेमाने पाया पडाल, पण एक दिवस असा येणार आहे ज्या दिवशी या देहाला स्पर्श केला तर घरी जाऊन आंघोळ कराल. का? कारण पवित्र जे होतं ते गेलं, हे उरलेलं तर अपवित्रच आहे. याचं कोणतं कौतुक आहे? पण तो भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून रचना सांगितली, तू प्रत्यक्षही आहे, साक्षातही आहे, आणि त्वम साक्षात आत्मा असी नित्यम. तू नित्य आहेस. बाकीच्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत. 50 वर्षापूर्वी जे या मंदिरात येत होते त्यांनी विचार करा, काय शिल्लक राहिलं? सगळं बदललं.
एक लहानसं टिनाचं शेड होतं, आपल्या सगळ्यांना आठवतं. टेकडी होती, वर यायला पायऱ्यासुद्धा नव्हत्या. अशी अवस्था होती. चढत चढत कसं तरी पडलेल्या खप्प्यातून किंवा दगडांहून वर यावं लागत होतं. लाकडी नुसता मंडप होता, वर फक्त टीन होते. सगळं बदललं, सगळं बदललं. बाहेरची रस्त्यावरची रचना बदलली, बाहेरचं मंदिर बदललं, अगदी मंदिरातल्या आतमधल्या गोष्टी बदलल्या. न बदललेली एकच गोष्ट आहे, मोरया कायम आहे. आणि तो कायम आहे म्हणून या बाहेरच्या गोष्टींना कौतुक आहे. तो जर तिथं नसला तर एवढे विचारतो कोण? याच्यापेक्षा तर कितीतरी चांगल्या रस्त्यात हॉटेलच्या इमारती आहेत. इमारतीला थोडं कौतुक आहे. मंदिराचं कौतुक हे त्या बांधकामाला नाही आहे, आतमध्ये बसलेल्या मोरयाला आहे. हा जो भाव आहे तो व्यवस्थित समजून घ्या. तो आतला पक्का पकडायचा आहे. आणि एकदा तो पकडल्यानं हे बाहेरचं किती बदलत राहिलं किंवा नाही बदललं, दोन्हीतही फरक पडत नाही. ही रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि मग तू साक्षात आहेत, आत्मासी नित्यम. आणि पुढचा रचना जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. ऋतम वच्मी सत्यम वच्मी. मी ऋत सांगतो, मी सत्य सांगतो. आता प्रश्न महत्त्वाचा आहे, या दोन शब्दांचे अर्थ काय? हे अर्थ व्यवस्थित फक्त आणि फक्त प्रवचनातच कळू शकतात. हे अर्थ तुम्हाला पुस्तकात मिळणार नाहीत. कारण आपल्याकडे पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पुस्तकं हे फार गोंधळ करू शकतात. मी पुस्तकांचं महत्त्व कमी नाही करत आहे, पण लिखित साहित्य नावाची गोष्ट प्रचंड गडबड करू शकते. कारण पुस्तकामध्ये फक्त अक्षरं असतात, अर्थ नसतात. हां, कसे नसतात? उदाहरण देतो मी, आपल्या लक्षात येईल. समजा यला काना या असं अक्षर लिहिलं. एक माणूस आहे, त्याच्याकडे कोणीतरी आला, तो म्हणाला या. वाक्य कसं लिहाल? य लिहिला, त्याच्यापुढे काना लिहिला या. कसा म्हटलं ते कुठं कळतं? ते कळायला मार्गच नाही. तो आलेला माणूस आनंदी असेल, प्रसन्न असेल, माझा आवडता असेल, तो याचा उच्चार या असा असेल. नको तो आला असेल तर या असाही असेल. तो उच्चार लिहिताना कसा कळेल तुम्हाला? म्हणून आपल्याकडे ज्ञानाचा संबंध श्रुतीशी वापरला, कानाशी संबंध. का? कारण कानाने उच्चार ऐकता येतात. तुम्ही याला काना यला नाही समजणार नाही आहे. तो उच्चार केला कसा? जा म्हणताना कसं म्हटलं? हां, जा प्रसन्नपणे म्हटलं का जा एकदाचा ताप नको हे म्हटलं, हे कळायला मार्ग नाही ना. जला काना जाच दिसणार आहे फक्त. हा भाव व्यवस्थित समजून घ्या. तसा शब्दांची रचना कळताना शब्दकोशाच्या माध्यमातून नाही कळत. शब्दकोशामध्ये या दोन्ही शब्दांचे अर्थ सारखेच आहेत. ऋत म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे ऋत. मग दोन शब्द कशाला सांगितले? एवढे रिकामे होते का ऋषी? नाही, ते प्रत्येक शब्द फार जपून वापरतात. व्यवस्थित लक्षात ठेवा. प्राध्यापक आहे पण नाईलाज आहे, पोटापाण्याकरता तो व्यवसाय आहे. पण प्राध्यापक लोक किंवा शिक्षक लोक ज्या अनेक गडबडी करतात त्यातली एक गडबड आपल्याला लहानपणापासून सांगितलेली शब्दार्थ. लहानपणापासून पाठ करत आलो ना आपण. भाषा कोणतीही शिका, शब्दार्थ. आणि त्या शब्दार्थात गंमत काय होती माहिती आहे? हॉर्स नावाचा इंग्रजी शब्द होता. इंग्रजीच्या शिक्षकाने आपल्याला शिकवला. त्याचा अर्थ काय सांगितला? घोडा. बरोबर. आता या वयात तुम्हाला शांतपणे विचारतो, असतील समजा ते शिक्षक तर जाऊन त्यांचं डोकं पिकवू नका, त्याच्यासाठी नाही सांगत आहे. पण हॉर्स या शब्दाचा घोडा हा अर्थ असतो का? त्याचं उत्तर आहे नाही. तुम्हाला असं काय करता? त्या अर्थाच्या भरोशावर मार्क मिळाले, पास झालो, नोकरी लागली, रिटायर्ड झालो, तुम्ही आता सांगताय हॉर्स म्हणजे घोडा नसतो? त्याचं उत्तर आहे हॉर्स या शब्दाचा घोडा हा अर्थ नसतो. कारण हॉर्स या इंग्रजी शब्दाकरता घोडा हा मराठी शब्द असतो. अर्थ कुठं असतो? त्याच्याकरता अश्व हा संस्कृत शब्द असतो. अर्थ कुठं असतो? त्याचं उत्तर आहे अर्थ तबेल्यात बांधलेला असतो, नाहीतर पटांगणावर चरत असतो. अर्थ वर्गात नसतो आणता येत. अर्थ वेगळी गोष्ट आहे. शब्दाला आपण शब्दच दिले दुसरे, आणि मग ते शब्द सगळे एका अर्थाचे नसतात. व्यवहारात आपण वापरतो. गंमत उदाहरण एक सांगतो. रव शब्दाचा अर्थ काय? आवाज. नाद शब्दाचा अर्थ काय? आवाज. ध्वनी शब्दाचा अर्थ काय? आवाज. घोष शब्दाचा अर्थ काय? आवाज. सगळे शब्द एकाच अर्थाचे आहेत का? त्याचं उत्तर आहे नाही. कारण एका अर्थाचे असते तर चार चार सांगायची गरजच नव्हती. एक सांगून काम झालं असतं. वेगवेगळे चार का सांगितले? व्यवस्थित समजून घ्या. कोणता शब्द कुठे वापरायचा याला शास्त्राचे नियम आहेत.
पायाचा जो येतो त्याला रव म्हणतात, पद रव. पायाचा असेल, चालण्याचा असेल, गतीचा जो असेल त्याला रव म्हणतात. घंटा नाद, घंटा रव शब्द नसतो. आता कवीने एखाद्या वेळेस जबरदस्तीने बसवला असेल तर लगेच त्याला विचारायला नका जाऊ, पण भाव त्यातला समजून घ्या. घंटा नाद, ध्वनी संगीतातला, तिकडं ध्वनीचा शब्द आहे. घोष, चौथा शब्द वापरला. कशाचा? नगाऱ्याचा असतो तो घोष, भेरीचा असतो तो घोष, तिथला घोष शब्द. आता मला सांगा, रव म्हणजे आवाज पायाचा आणि घोष म्हणजे नगाऱ्याचा, एकाच अर्थाचे शब्द असं म्हणत समजा असं वाक्य तयार केलं की ती सुंदरी चालत आली आणि तिच्या पदघोषाने आसमंत दण आणलं तर चालेल का? म्हणजे असतात काही तशात, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही, पण हा शब्द नाही चालत. लक्षात घ्या, पदघोष नसतो, पद रवच असला पाहिजे. तसं वृत्त म्हणजे वेगळी गोष्ट आणि सत्य म्हणजे वेगळी गोष्ट. दोनमधला काय फरक आहे व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला लहानपणापासून असं खोटं सांगण्यात आलं आहे की सत्य एकच असतं. असं नसतं, सत्य वेगवेगळे असतात. म्हणजे काय? उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा काय आहे असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर सगळ्यांचं उत्तर आहे हा माईक आहे. बरोबर, इथपर्यंत मान्य. आता मी प्रश्न बदलून विचारतो, हा माईक कोणत्या दिशेला आहे? आता गंमत पहा कशी आहे. मी सांगेल हा माईक पश्चिमेला आहे, अरुणराव सांगतील हा माईक पूर्वेला आहे, त्या स्थायी सांगतील हा माईक उत्तरेला आहे, हे सांगतील हा माईक दक्षिणेला आहे. कोण खोटं बोलत आहे? चौघही खरे बोलत आहेत. सत्य एकच असतं ना. मग इथं 4 झाले ना, 10 होतील. हां, ज्या वेगवेगळ्या 10 दिशेला पाहतील त्या 10 दिशेचे लोक सांगतील माईक खाली बसलेला म्हणेल वर आहे, वर बसलेला म्हणेल खाली आहे. 10 दिशांना विचार होऊ शकतो. मग मला सांग, 10 पैकी खरं कोणतं? 10 खरे. का खरे? त्याचं उत्तर आहे सत्य हे सापेक्ष असतं. मी जेव्हा पश्चिमेकडे म्हणतो तेव्हा माझ्या पश्चिमेकडे, तुम्ही जेव्हा पूर्वेला म्हणता तेव्हा तुमच्या पूर्वेला, याला म्हणतात सत्य. सत्य हे सापेक्ष असतं. जे निरपेक्ष असतं त्याला ऋत असं म्हणतात. ऋत शब्दाचा अर्थ निरपेक्ष, ज्याच्यात कोणाचाच बदल नाही. जसं अग्नी उष्ण आहे, सगळ्यांना उष्ण आहे, सर्व काळात उष्ण आहे. चांगला वाटेल वाईट वाटेल तो वेगळा विषय, उन्हाळ्यात नकोसा वाटेल हा वेगळा विषय, हिवाळ्यात हवेसा वाटेल तो वेगळा विषय, पण अग्नी उष्णच असणार आहे. कायम उष्ण असणे हा जो त्याचा स्वभाव, त्याला ऋत असं म्हणतात. मी जेव्हा म्हणतोय ऋतम वच्मी, याचा अर्थ जे शाश्वत सत्य आहे ते मी सांगतोय. आणि शाश्वत सत्य काय आहे? त्याचं उत्तर आहे वेद. तेच एकमेव शाश्वत आहे. ते सत्य बोलणारे आहेत. शास्त्र सत्य बोलतं, श्री गुरु सत्य बोलतात. का? कारण त्यांना तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. व्यवस्थित समजून घ्या. शास्त्राचं निरपेक्षत्व म्हणजे काय ते समजून घ्या. शास्त्रात सांगितलेली एखादी गोष्ट तुम्ही केली फायदा तुमचा, नाही केली नुकसान तुमचं. शास्त्राला त्यात काय देणं घेणं नाही, याला शास्त्र निरपेक्ष असं म्हणतात. म्हणून मोरयाची उपासना तुम्ही केली काय न केली काय, मोरयाला काहीच फरक पडणार नाही आहे, फरक तुम्हाला पडणार आहे. हा भाव समजून घ्या. आणि मग ती रचना आपल्यासमोर सांगितली. म्हणून ऋतम वच्मी याचा अर्थ शास्त्रात सांगितलंय ते सांगतो. पण लक्षात घ्या, नुसतं शास्त्रात सांगितलंय तेवढंच सांगणं याला पोपटपंची असं म्हणतात. माझा अनुभव काय, त्याला सत्यम वच्मी असं म्हटलं की हा माझा अनुभवही आहे. कारण अनुभव सापेक्ष आहे. मग अशी म्हटलं तसं सत्य सापेक्ष आहे. शास्त्राने सांगितलं त्वमेव केवलम करतासी धरतासी हरतासी, याला ऋतम वच्मी असं म्हणतात. आणि हा माझाही अनुभव आहे. याचा अर्थ माझीही ठाम धारणा आहे की मोरया जे काय करतोयस ते तू करतोय, याला सत्यम वच्मी असं म्हणतात. त्या शास्त्रातल्या वाक्याला अनुभवाच्या पातळीवर आणणे, शास्त्राला सिद्धांत असं म्हणतात. आणि सत्यम वच्मीला प्रात्यक्षिक असं म्हणतात. जी थेअरी वाचली होती त्याचं प्रॅक्टिकल करणे, याला ऋतम वच्मी आणि सत्यम वच्मी म्हणतात. काय ऋत काय सत्य, उद्यापासून. तोपर्यंत जय गजानन.